भारत रशियाकडून जे ऑइल इम्पोर्ट करतोय त्याचा सर्वाधिक फायदा हा भारतात असणाऱ्या एका रशियन कंपनीला होतोय। कोणती कंपनी आणि काय आहे विषय संपूर्ण माहिती सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। नायरा एनर्जीकडे भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या रिफायनरीची मालकी आहे। सोबतच ही कंपनी भारतातील 6500 पेक्षा जास्त पेट्रोल पंप सुद्धा चालवते। या कंपनीचा 49.13% स्टेक हा रोसनेफ्ट या रशियन ऑइल आणि गॅस कंपनीकडे आहे। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मागच्या 3 वर्षात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 35 ते 40% कच्चे तेल रशियामधून आले होते। याचा सर्वाधिक फायदा घेणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स आणि नायरा यांचा समावेश आहे। या कंपन्या रशियातून येणाऱ्या कच्च्या तेलाला रिफाईन करून युरोपमध्ये विक्री करत होत्या, परंतु काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनने नवे नियम लागू केले आहेत। त्यानुसार रशियाचे कच्चे तेल ते कोणत्या तिसऱ्या देशाद्वारे देखील युरोपमध्ये येणार नाही। या निर्णयाचा सर्वाधिक फटका देखील याच 2 कंपन्यांना बसला आहे। नायराचे रिफायनिंग ऑपरेशन 70 ते 80% घसरले। यासोबतच काही ऑइल टँकर तर ट्रान्सपोर्टेशन दरम्यान मध्येच अडकले। या व्यतिरिक्त एसबीआयनेही नायरा कंपनीवर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बंदी घातली आहे। डोनाल्ड ट्रम्पही रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांना टॅरिफची धमकी देत आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करायला हवी की नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा।